सूर्यदेवाचा जन्म कसा झाला? नमस्कार मित्रांनो. आपण रोज आकाशात तेजस्वी प्रकाश देणारा सूर्य पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का? सूर्यदेवाचा जन्म कसा झाला? ते कोणाचे पुत्र आहेत? हिंदू धर्मग्रंथामध्ये सूर्यदेवाला जगाचा आत्मा आणि जीवनदाता म्हटले आहे. पण त्यांच्या जन्मामागे एक अद्भुत आणि रहस्यमय कथा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सूर्यदेवाची जन्मकथा आणि त्यांच्या तेजामागचे रहस्य. खूप प्राचीन काळी कश्यप ऋषी हे अत्यंत तेजस्वी, विद्वान आणि तपस्वी ऋषी मानले जात होते. ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असलेल्या महर्षी मरीची यांचे पुत्र होते. त्यामुळे त्यांच्या वेदज्ञान, धर्म आणि सृष्टीच्या रहस्याचे गूढ ज्ञान प्राप्त झाले होते. कश्यप ऋषींचा आश्रम शांत, पवित्र आणि तपश्चर्याने भरलेला होता. त्यांच्या आश्रमात अनेक ऋषीमुनी, देव आणि शिष्य येऊन धर्म, योग आणि ज्ञान शिकत असत. कश्यप ऋषींच्या अनेक पत्नी होत्या, पण त्यांच्यातील अदिती अत्यंत पवित्र, दयाळू आणि धर्मनिष्ठ होती. अदितीला देवमाता असेही म्हटले जाते, कारण ती देवतांची जननी मानली जाते. तिच्या मनात नेहमी सृष्टीचे कल्याण आणि धर्माचे रक्षण व्हावे अशी भावना असायची. अदिती रोज सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाची पूजा, यज्ञ आणि तपश्चर्या करत असे. तिचे मन अत्यंत शुद्ध आणि भक्तिभावाने भरलेले होते. ती नेहमी देवांची प्रार्थना करून म्हणायची की, हे देव, जगात सदैव प्रकाश, सत्य आणि धर्माचा विजय होऊ दे. अदितीची भक्ती आणि तपश्चर्या इतकी प्रखर होती की तिच्या तपाने संपूर्ण वातावरण पवित्र होत असे. देवताही तिच्या भक्तीने प्रसन्न होत असत. असे म्हणतात की तिच्या हृदयात नेहमी विश्वासाच्या कल्याणाची भावना होती. याच महान तपश्चर्या आणि भक्तीमुळे एक दिवस देवांनी अदितीला वरदान दिले की तिच्या गर्भातून एक तेजस्वी देवता जन्माला येईल, जी संपूर्ण सृष्टीला प्रकाश आणि ऊर्जा देईल. अदितीने केलेल्या कठोर तपश्चर्येमुळे संपूर्ण सृष्टीत एक अद्भुत ऊर्जा निर्माण झाली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवतांनी आणि भगवान विष्णूंनी तिला दर्शन दिले. भगवान विष्णूंनी आदितीला आशीर्वाद देत सांगितले, हे देवमाते, तुझी भक्ती आणि तपश्चर्या आम्हाला अत्यंत प्रिय आहे. तुझ्या गर्भातून एक दिव्य आणि तेजस्वी देवता जन्म घेईल. तो संपूर्ण जगाला प्रकाश देईल आणि सृष्टीच्या प्रत्येक जीवाला जीवनशक्ती प्रदान करेल. काळ पुढे सरकला. एक दिवस अदितीच्या गर्भातून एक अद्भुत तेजस्वी बालक जन्माला आले. त्या बालकाच्या जन्माच्या क्षणी आकाशात विलक्षण प्रकाश पसरला. जणू संपूर्ण विश्व त्या तेजाने उजळून निघाले होते. देव, ऋषी आणि गंधर्व सर्वजण त्या दिव्य बालकाचे दर्शन घेण्यासाठी आले. त्या बालकाच्या तेजामुळे सर्वांच्या मनात आश्चर्य आणि आनंद निर्माण झाला. त्या दिव्य बालकाला सूर्यदेव असे नाव देण्यात आले. सूर्यदेव मोठे होत गेले तसे त्यांचे तेज आणि शक्ती वाढत गेली. त्यांना संपूर्ण सृष्टीला प्रकाश देण्याची जबाबदारी देण्यात आली. म्हणूनच सूर्यदेव दररोज आपल्या 7 घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन आकाशात भ्रमण करतात आणि पृथ्वीला प्रकाश, उष्णता आणि ऊर्जा देतात. हिंदू धर्मात सूर्यदेवाला प्रकाश, आरोग्य, सत्य आणि जीवनाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच आजही लोक सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य देतात आणि प्रार्थना करतात. असे मानले जाते की सूर्यदेवाची भक्ती केल्याने आयुष्यातील अंधकार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश मिळतो. तर मित्रांनो, ही होती सूर्यदेवाच्या जन्माची पौराणिक कथा. आता आपण पाहूया सूर्यदेवाच्या रथाला 7 घोडे का असतात. हिंदू पुराणामध्ये सूर्यदेवाला 7 घोड्यांच्या रथावर आरूढ असलेले देव असे म्हटले जाते. सूर्यदेवाचा रथ अरुण नावाचा सारथी चालवतो. पण अनेकांना प्रश्न पडतो, सूर्यदेवाच्या रथाला नेमके 7च घोडे का आहेत? यामागे खोल वैदिक आणि आध्यात्मिक अर्थ लपलेला आहे. 7 रंगाचे प्रतीक. सूर्यप्रकाश प्रत्यक्षात 7 रंगांनी बनलेला असतो. हे 7 रंग म्हणजेच जांभळा, निळा, निळसर हिरवा, हिरवा, पिवळा, नारंगी, लाल. म्हणून सूर्यदेवाचे 7 घोडे हे सूर्यप्रकाशातील 7 रंगाचे प्रतीक मानले जातात. आठवड्याचे 7 दिवस. सूर्यदेवाचे 7 घोडे आठवड्याचे 7 दिवस दर्शवतात. याचा अर्थ असा की सूर्यदेव संपूर्ण आठवडा आणि सतत काळाच्या प्रवाहाला चालना देतात.
हिंदू धर्मानुसार सृष्टीमध्ये 7 लोक आहेत. भुव, स्वह, मह, जन, तप आणि सत्य. सूर्यदेवाचे 7 घोडे या 7 लोकांना प्रकाश देणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहेत. सूर्यदेवाचा रथ म्हणजे काळ आणि ऊर्जा यांचे प्रतीक आहे. 7 घोडे दर्शवतात की सूर्यदेवाची शक्ती संपूर्ण सृष्टीला प्रकाश, ऊर्जा आणि जीवन देत असते. जर तुम्हाला अशीच रहस्यमय आणि ज्ञानवर्धक पौराणिक कथा ऐकायला आवडत असतील तर आपल्या मितकवाणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन मितक आणि कथेसोबत. धन्यवाद.